ज्या छत्रपती शिवाजी महाराजांसमोर 7 अस्मंत झुकले, तेच शिवाजी महाराज ज्या संतांसमोर नतमस्तक झाले, त्याच संतांच्या भूमीमध्ये आज एका संत वंशजाने आपल्या जीवाचा शेवट करून घेतला। देवे जीव झाला संसार तो कडू झाला, त्याची येता ती ढेकर आनंदाचे हरिहर। ही लाईन ऐकलेली वाटते, मुळात महाराष्ट्राच्या प्रत्येक माणसाला ही ओळ माहिती आहे। देहू नगरी, संत तुकाराम महाराजांची पुण्यभूमी, हजारो भक्तांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू, पण याच भूमीत एका संत वंशजाने स्वतःचा शेवट का निवडला? संत तुकाराम महाराजांचे 11वे वंशज शिवव्याख्याते ह.भ.प. शिरीष महाराज मोरे यांनी आपल्या राहत्या घरी गळा फास लावून आत्महत्या केली। त्यांच्या जाण्याने न केवळ कुटुंब तर संपूर्ण महाराष्ट्र, वारकरी संप्रदाय तर काय संपूर्ण जग हादरून गेलंय। जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे वंशजांनी हे पाऊल उचललं। हे असं का घडलं? संतांची भूमी एका संत वंशजाला वाचू शकली नाही का? जिथे संतांनी समाजाच्या अंधकाराला प्रकाश दाखवला, तिथे त्यांच्या रक्तातील एक तेजस्वी किरण असं अंधारात का गडप झालं? एका संत वंशजाला आर्थिक परिस्थितीने इतकं निर्बळ करून टाकलं, तो तर विचारांचा, संस्कारांचा वारसा होता ना। त्याच्या ओठांवर नेहमी हरिपाठ असायचा। प्रवचनातून समाजाला जीवनाची दिशा दाखवणारा हा तरुण स्वतःच्या जीवनातच हरवला। 20 दिवसांपूर्वी साखरपुडा झालेला, काही महिन्यात विवाह ठरणारा हा तरुण अचानक असा कसा निघून गेला? जेव्हा संतांचा वारसा असहाय्य होतो, तेव्हा संप्रदायाचं दुःख कोणाला सांगावं? देहू नगरीत शोककळा पसरलीय। मंदिराच्या गाभाऱ्यात टाकलेली रिंगणातील वारी आजही भक्तांच्या पायांनी गाजते, पण त्या पायांमध्ये आज एक वेदना आहे, एका संत वंशजाच्या आत्महत्येची। गाभाऱ्यातील कृष्णाने द्रौपदीचे वस्त्रहरण थांबवलं, पण आज युगायुगात एक संत वंशजाचा आर्थिक बळी गेला, याचा दोषी कोण? नमस्कार, मी शशांक आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं। संत तुकाराम महाराजांचे 11वे वंशज असलेले ह.भ.प. शिरीष महाराज वय फक्त 30 यांनी आपल्या राहत्या घरात गळा फास घेऊन आत्महत्या केल्याची अत्यंत धक्कादायक घटना समोर आली। त्यांच्या अचानक जाण्याने देहू गावात आणि संपूर्ण वारकरी संप्रदायात मोठी खळबळ उडाली। संत तुकाराम महाराजांचे वंशज असलेले तेजस्वी आणि अभ्यासू शिवविख्याते अचानक कसे टोकाचे पाऊल उचलतात, यावर कोणीही विश्वास ठेवू शकत नाही। त्यांच्या घरात, त्यांच्या कार्यात, कीर्तन प्रवचनांमध्ये सतत भक्तिभावाने रमलेल्या या तरुण संताने अचानक हे पाऊल कसं उचललं, याबाबत संपूर्ण समाजात शोक आणि आश्चर्याची भावना आहे। देहूतील त्यांच्या राहत्या घरी ही घटना घडली। जेवण केल्यानंतर ते आपल्या खोलीत झोपण्यासाठी गेले। सकाळी 8:30 वाजले तरी ते खाली नाही आले, त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनी काहीतरी संशय आला। त्यांनी खोलीचे दार वाजवले, पण आतून कोणीही प्रतिसाद दिला नाही। अखेर त्यांनी दार तोडले आणि हृदय पिळवटणारा दृश्य पाहिलं। शिरीष महाराज यांनी आपल्या उपरण्याच्या साह्याने गळा फास घेतला। त्यांच्या खोलीत त्यांनी एका चिठ्ठीत आर्थिक विवेचनेतून आत्महत्या करत असल्याचा उल्लेख केलाय। खरंच आपल्यासाठी ही दुःखाची तेवढीच विचार करण्यासारखी बाब आहे। शिरीष महाराज मोरे यांचा संपूर्ण जीवन प्रवास भक्ती, कीर्तन, प्रवचनांनी भरलेला होता। ते केवळ संत तुकाराम महाराजांचे वंशज नव्हते, तर एक अभ्यासू, संवेदनशील आणि प्रभावी वक्ते होते। महाराष्ट्राचं खूप मोठं नुकसान झालंय, जे नुकसान कधीच आपण भरपाई करू शकणार नाही। विशेषतः शिव व्याख्यानांमध्ये त्यांचा मोठा नावलौकिक होता। इतिहास आणि संत परंपरेतील महत्त्वाचे प्रसंग ते अत्यंत प्रभावीपणे मांडत होते, त्यामुळे त्यांचे प्रवचन ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहायचे। शिरीष महाराजांनी नुकतेच साखरपुड्याच्या नव्या टप्प्यात प्रवेश केला होता। 20 दिवसांपूर्वीच त्यांनी साखरपुडा केला आणि एप्रिल महिन्यात त्यांच्या विवाहाची तारीख ठरली होती। मात्र आनंदाच्या वातावरणात त्यांनी जीवन संपवले। एका समृद्ध वारकरी परंपरेतील हा तेजस्वी दीप अचानक मावळला। ही वारकरी संप्रदायासाठी मोठी हानी होती। त्यांच्या आत्महत्येने आर्थिक विवंचना असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे। संतांच्या कुटुंबातील एका संत वृत्तीच्या व्यक्तीला आर्थिक संकटाने गाठावे आणि त्याला असा निर्णय घ्यावा लागावा, ही बाब संपूर्ण समाजासाठी धक्कादायक, विचार करण्याजोगी आणि लाजिरवाणी आहे की महाराष्ट्र हा संतांची भूमी आणि आपण एका संतालाच हारून बसलोय। नुकतेच त्यांनी आपले नवीन घर बांधले होते। त्यांच्या घराच्या खालच्या मजल्यावर त्यांचे आई वडील राहत, तर ते स्वतः वरच्या मजल्यावर राहत होते। सामाजिक आणि आर्थिक कार्यात अग्रसर असलेला हा तरुण अशा प्रकारे आर्थिक विवंचनेतून आपले जीवन संपवतो, हे किती वेदनादायक आहे। त्यांच्या आत्महत्येमुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला। या घटनेची माहिती मिळताच देहू रोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। त्यांच्या खोलीतून मिळालेल्या चिठ्ठीत त्यांनी आर्थिक अडचणीमुळे आत्महत्या करत असल्याचा उल्लेख केला।
वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे। या घटनेमुळे संपूर्ण वारकरी संप्रदाय हळहळत आहे। त्यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाला। एक तेजस्वी कीर्तनकार, संतांचा वंशज, शिवविख्यात आज काळाच्या पडद्यात गेले। त्यांच्या जाण्याने भाविकांचे मन सुन्न झाले। त्यांच्या अंत्यसंस्काराला मोठ्या संख्येने लोक उपस्थित राहिले। म्हणजे ते संतांची भूमी आहे, तिथे संत वंशजाचा जीवन संघर्ष इतका कठीण का? हा प्रश्न अनेक भाविक आणि संत प्रेमींना पडलाय। संत तुकाराम महाराजांचे वंशज असूनही त्यांना अशा परिस्थितीत जगावं लागतं, ही आपल्या समाजाची शोकांतिका आहे। संतांच्या भूमीत एका संताच्या वंशजाला जगता आले नाही तर ही आपलीच हार आहे, असे मत अनेकांकडून व्यक्त केले जात आहे। भाजप आमदार निलेश राणे यांनी त्यांच्या आकस्मिक निधनावर दुःख व्यक्त करत सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली आहे। संत तुकाराम महाराजांचे वंशज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक ह.भ.प. शिरीष महाराज मोरे यांचे आज आकस्मिक निधन झाले। मोरे कुटुंबाने हे दुःख सहन करण्याची शक्ती परमेश्वर देवो आणि त्यांच्या आत्म्यात सद्गती लाभो हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना। ओम शांती। भावनापूर्ण श्रद्धांजली असं म्हणत राणे यांनी आपले दुःख व्यक्त केले। समाजासाठी ही संपूर्ण घटना एक शिकवण आहे की अशा आर्थिक परिस्थितीला आपल्याला हिमतीने सामना करावा लागेल, खचून न जाता त्याचा आपल्याला लढा द्यावा लागेल। खरं शिरीष महाराज मोरे यांच्या निधनाने झालेले नुकसान महाराष्ट्र पिढ्यानुपिढे भरू नाही शकणार, कारण आज आपल्यामधून एक संत नाही गेलाय, एक वारसा गेलाय, एक विचारधारा गेली आणि एक प्रबोधन करणारा व्यक्ती गेलाय। अशाच महत्त्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत राहा सत्य पे सत्य या YouTube चॅनलला। धन्यवाद।